सोलापुरातील घरगुती गॅसधारकांना गॅस मिळवण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत आणि प्रशासन व गॅस वितरकांकडून पिळवणूक होत आहे। ही होणारी अडचण आणि पिळवणूक थांबवा, अन्यथा महाराष्ट्र कामगार सेना रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असा इशारा महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे। कामगार सेनेच्या वतीने माजी जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात गेल्या 1 महिन्यापासून घरगुती गॅस मिळण्यास गॅसधारकांना कठीण झाले आहे, कारण काही दिवसांपासून अमेरिका आणि इराण यांच्यात चाललेल्या महायुद्धामुळे गॅस टंचाई होत असल्याचे निदर्शनास येत आहे। याबाबत केंद्र शासन व आपल्या कार्यालयामार्फत प्रसिद्धी माध्यमांद्वारे गॅसधारकांना व गॅस वितरण एजन्सींना जे आदेश वजा सूचना दिल्या जात आहेत त्या पाहता घरगुती गॅसचा तुटवडा नाही असे वाटते, परंतु प्रत्यक्षात घरगुती गॅसधारकांना गॅस मिळणे अवघड झाले आहे। आपला आदेश आणि सूचनेनुसार घरगुती गॅसधारक एजन्सीच्या वितरकाकडे गेल्यास कुठल्याही प्रकारची दाद दिली जात नाही। उलट ग्राहकांना वितरक एजन्सीच्या लोकांकडून अरेरावीची भाषा वापरणे, मनमानीप्रमाणे सूचना फलक लावणे, ग्राहकांना हाकलून देणे, रांगेत उभे राहिल्याने अनेक वितरण केंद्रांवर ग्राहकांना भोवळ येणे, काही वितरण केंद्रांवर मारामारी होणे, पोलिसात खोटे गुन्हे दाखल करणे असे प्रकार वारंवार आणि दररोज होत आहेत। त्यामुळे या महागाईच्या दिवसात नागरिकांना पोट भरण्यासाठी काम करण्यापेक्षा गॅस मिळवण्यासाठी धडपड करावी लागत आहे। अशा सर्व प्रकारामुळे सोलापुरातील गोरगरीब कामगार, आर्थिक दुर्बल घटक, नागरिक, मध्यमवर्गीय कुटुंब, सर्वसामान्य माणूस हतबल झाला आहे। तरी सोलापूरवासियांना घरगुती गॅस उपलब्ध करून देण्यासाठी योग्य ते उपाय करावे आणि एजन्सींना गॅस पुरवण्याबाबत सक्त सूचना द्याव्यात अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे। आज महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। निवेदनातील विषय आहे की सोलापुरातील गोरगरीब जनता, कामगार वर्ग, मध्यमवर्गीय सर्वांना घरगुती गॅस मिळण्यात फार मोठी अडचण निर्माण झालेली आहे। खरं पाहता केंद्र सरकार म्हणते, मोदी सरकार म्हणते की स्वतः मोदीजी म्हणतात की गॅसचं काही कुठला तुटवडा नाही आहे, चांगल्या प्रकारे चालू आहे आणि गॅस मिळणार। परंतु घरोघरी गॅसचं अडचण चालू आहे, चुलीवर स्वयंपाक चालू आहे, गॅसच्या एजन्सीकडे, दुकानदाराकडे रांगा लागलेल्या आहेत, अनेक दुकानदारांचं आणि ग्राहकांचं मारामाऱ्या झालेल्या आहेत, वादावाद झालेले आहे। ग्राहक दिवसभर थांबून उन्हामध्ये भोळ होऊन पडलेले आहेत। पण इकडे सरकार म्हणते गॅस मोकळा आहे, गॅस अमाप आहे, गॅस पुष्कळ आहे, कुठल्याही प्रकारचा गॅस तुटवडा नाही म्हणत आहे। कलेक्टर साहेब यांनी जाहीर करतात की या ठिकाणी गॅस अमुक तारखेला आणि या दिवशी मिळणार किंवा या तारखेला नोंद केलेल्या या दिवशी मिळणार अशा प्रकारच्या प्रसिद्धी माध्यमातून माहिती देतात। प्रत्यक्ष मात्र त्या ठिकाणी प्रत्यक्षात गॅस मिळत नाही। गॅसच्यामुळं जीवन जगणं कठीण झालेलं आहे। आमच्या बिडी कामगार, माता भगिनी, गोरगरीब, दुर्बल घटक, झोपडपट्टीवासी, नोकरदार, मध्यमवर्गीय देखील गॅसमुळं जीवन जगणं कठीण झालेलं आहे। स्वयंपाक करावं तर चूल या ठिकाणी चुलीवर लाकूडसुद्धा महाग झालेलं आहे। आमचे रिक्षा चालक या ठिकाणी आलेले आहेत, त्यांनासुद्धा LPG लवकर मिळत नाही, त्यांनासुद्धा गॅस मिळत नाही, पेट्रोल लवकर मिळत नाही। अशा अवस्थेमध्ये जे सध्या चालू आहे की ग्राहक आणि या जो एजन्सी आहे त्यामध्ये अनेक प्रकारचे वाद होऊन सोलापूरमध्ये अशांतता आणि शांतता भंग होण्याची एक प्रकारची भीती निर्माण झालेली आहे। या बाबतीमध्ये आमचं एकच म्हणणं आहे, गॅसची परिस्थिती काय ते लोकांसमोर मांडा किंवा केवळ आपण दिशाभूल करणारं वक्तव्य न करता मोदी सरकारनं आपलं स्पष्ट भूमिका मांडावी आणि आम्हाला दिलासा द्यावा। अरे गॅस देऊ नका, गॅस वेळेवर न मिळालं तर एका दिवस राहू आपण, परंतु आमचा धीर आपण हिसकावून घेऊ नका, आधार देऊ नका, आपण धीर हिसकावून घेऊ नका, अशा प्रकारचं या ठिकाणी मी निवेदन करतो। आणि या केंद्र सरकारचा आणि या सोलापुरातील पुरवठा अधिकाऱ्यांचा जाहीर निषेध करतो आणि जे गॅस वितरक आहेत त्यांचासुद्धा त्यांचा जाहीर निषेध करतो। ताबडतोब मला गॅस द्या आणि आता खुर्ची खाली करा। जय हिंद, जय महाराष्ट्र। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।